नमस्कार मंडळी, मी माया गुरिया व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज गुढीपाडवा आहे, तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता दारावरती महेश छान असं तोरण बांधतायत आणि इथे माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे। 9:30 वाजेपर्यंत माझं सगळं आवरलं होतं। आता फक्त आपल्याला गुढी उभारायची आहे, तर ह्याची सुद्धा तयारी झाली आहे। तुम्ही बघू शकता रांगोळी काढली आहे आणि इथे पूजेची तयारी केली आहे। तर आता गुढी उभारायची आहे। तर आता मस्त अशी मी साडी पटकन नेसून घेते। बाय द वे हा जो ड्रेस मी वेअर केलेला आहे तो महेश यांनी काल आणलेला आहे। तर पूर्ण दाखवते तुम्हाला, एक मिनिट। कसा वाटला? तर इथे तुम्ही बघू शकता गुढी उभी केलेली आहे आणि गुढीला जी साडी आपण बांधलेली आहे, तर ही साडी मी ऑनलाईन मागवलेली आहे फर्स्ट टाईम। नेहमी आम्ही साडीच्या निर्या करून व्यवस्थित असं बांधत असतो, पण यावेळेस ऑनलाईन मागवली होती आणि त्यामुळे जरा हे पटकन झालं आमचं काम। तसंसुद्धा छान वाटतं आणि आत्ता जे मी केले ते सुद्धा मला खूप छान वाटत होतं। आता त्या साडीच्या निर्या छान दिसाव्यात म्हणून मी या निर्या जरा थोड्याशा बाहेर काढत होती। तर खूप छान वाटलं मला हे आणि आजची गुढी आमची पटकन उभा करता आली। दरवेळेस जरा थोडासा लेट होतो कारण साडी मोठी असते आणि मग तिच्या निर्या करायला थोडासा वेळ जातो, परंतु यावेळेस कसं रेडीमेड असल्यामुळे पटकन आपली गुढी उभी केली।
पूजा झालेली आहे गुढीची. तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. आणि आता आम्ही सगळेजण नाश्ता करतो. आम्हाला खूप भूक लागले. तर इथे ऑलरेडी वेदांत आणि महेश बसलेले आहेत. दिसतंयच काय? हे बघा ऑलरेडी दोघंही बसलेले आहेत. तर आता मी आणि केतू पण बसतोय नाश्त्याला. तर नाश्त्यामध्ये मस्त खमंग ढोकळा आणि समोसा आणलेला आहे. ढोकळा कसा आहे वेदांत? बस केतू तू पण खायला. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. तर आता साडी चेंज केली आणि आता पुन्हा एकदा ड्रेस घातलाय. तर नवीनच घातलेला आहे आणि आता मला स्वयंपाकाला सुरुवात करायची. कुकर झालेला आहे आपला. डाळ आणि बटाट्याची भाजी शिजलेली आहे. आता जस्ट मी भाताचं कुकर लावला. आता कणिक मळून घ्यायची आणि भाजीला फोडणी द्यायची. तर इथे बटाट्याच्यावरचे साल काढले आणि इथे डाळ आणि इथे साधं वरणासाठी मी थोडंसं वाटीत वरण काढले. त्याचं तिखट वरण करायचं आपल्याला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आपला फ्रीज येतोय. फायनली फ्रीज आला. बबलचं काढा ते. बबल पॅकिंग केलंय त्यांनी सांगितलंच होतं. मोठी कात्री बघ किती टेम्परेचर वगैरे तर काय. तर फायनली आमचा फ्रीज आलेला आहे आणि आता माझा स्वयंपाक पण होत आलेला आहे. तर आता पूजा वगैरे पण करू फ्रीजची. चला. करते. गणपती बाप्पा मोरया. या वाव. तर आता केतू मला हेल्प करते. मी चपात्या लाटून देते आणि चपात्या केतू भाजते. दिवसाने आज केतू मला स्वयंपाकामध्ये मदत करते. कारण माझी परीक्षा संपली. तिला पण नैवेद्य दाखवायचे. तर आता पटपट आवरून घेतो. चला. तर आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता नैवेद्याची 2 ताटं तयार केलेली आहे. तर इथे नैवेद्याची 2 ताटं तयार केलेली आहे. तर आज नैवेद्यामध्ये बटाट्याची भाजी, तिखट वरण, श्रीखंड, त्यानंतर वरण भात, पुरी, चपाती आणि इथे पापड कुरड्या तळलेल्या आहेत. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. दिवाबत्ती वगैरे झाली आहे आणि आता मी आणि महेश जरा बाहेर निघाले. कशासाठी निघाले ते तुम्हाला थोड्या वेळातच समजेलच. त्याच हातात सगळे काय काय घातलं. गुड मॉर्निंग.
कट टू सकाळी मी आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. काल ॲक्च्युली एंड करायचं राहिलं होतं. काल मी आणि महेश बाहेर गेलो आणि संध्याकाळी गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांच्यासाठी ब्रेसलेट घेतलं. तर आता ते मी तुम्हाला आज रात्री वगैरे दाखवेन. आता व्हिडिओचं मी इथेच एंड करते. आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.